अच्छा किती झाले? हां 68 नाही नाही जास्त हो याचे किती मुकेश 323 आता 39 केली आहे मॅच नंतर 57 नंतर 24 नंतर 44 आता 39 करा 184 होते ना जरा माहिती घेऊन मुलाखत घ्यायची त्यांची माहिती घेऊन जरा मुलाखत घ्यायची दोघांचे प्रश्न विचारा जरा दोघांना काय विचारायचे विचारा ना जा ना आता तुम्ही विचारा विचारा भाऊ असतं तर आमचा कधीच गेला असता विचारा तुम्ही हो सांगा नसतं लागत भाऊ दोन्ही संघाचे संगणक व्यासपीठा समोर सागर या आपण आणि विकी चला दोन्ही कर्णधार यायचे फक्त 3 मिनिटाचा अवधी आहे. सागर आणि विकी सागर विकी सागर सुरोशी आणि विकी भोईर आपण एवढे मग्नात या पण दोघे पण मंचावरती या दोघे मंचावरती आपण फायनलचं तिकीट नक्की केलंय त्यामुळे थोडेफार प्रश्न विचारले जातील उत्तर द्यायचे प्रश्नांची यस राहुल विचारा आपण प्रश्न देणार विकी काय वाटतंय सामन्याविषयी आपल्याला काय खास नाही जसं आम्ही पहिल्यापासून खेळलोय तसंच खेळायचंय फायनल वगैरे काय त्याचा एवढं दबाव वगैरे काही नाहीये तरी तुम्हाला किती धावांचा टार्गेट ठेवायचा आहे तो शिवम ब्लास्टर रायते संघापुढे रायते सारख्या टीममध्ये जसे फलंदाज आहेत त्यांना बघून 100+ टार्गेट ठेवायचंच आहे बस तेवढंच आम्ही टार्गेट 100च्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करू नक्कीच त्या रायते फलंदाजाला रोखावं लागेल मुख्यत्वे करून जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर आता ती टीम एवढ्या फायनलपर्यंत पोहोचल्या म्हणजे चांगलेच फलंदाज त्या टीममध्ये आहेत सागर राकेश कामरान अत्तर असे भरपूर सुभाष आता बघितलं आपण त्यांनी मॅच जिंकून दिलेली आहे शिवम ब्लास्टर या संघाला असे भरपूर फलंदाज आहेत नक्कीच विकी त्यानंतर गोलंदाजाची धुरा कोणाकोण असेल तुमच्या मध्ये म्हणजे महत्वाचा गोलंदाज कोण असेल आमचे महत्त्वाचे गोलंदाज राजेश महेश छगन कल्पेश चांगले गोलंदाज आहेत धन्यवाद विकी त्यानंतर मी जगदीश पाटील यांना सांगू इच्छितो आपण प्रश्न विचारा सागर ज्याप्रमाणे आपण नाणेफेकी जिंकले प्रथम आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मात्र हा निर्णय आपला योग्य असेल का कारण ज्या प्रकारे आपली गोलंदाजांवरती काय प्रेशर असणार आहे प्रथम क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकावरती दबाव असेल का नक्कीच हा निर्णय योग्यच असेल जवळ घे कारण की विकी मागाशी म्हणाला काही 100+ करावं लागेल रन परंतु माझे गोलंदाज 100+ करूनच देणार नाही कारण की आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने माझ्या गोलंदाजाला मोठी केली नाही नक्कीच याचा चांगला प्रश्न कारण प्रत्युत्तर दिलंय तुम्ही कारण त्यांचं म्हणणं आहे बनकरी यांचं की आम्ही 100+ धावा करू मात्र तुमचं म्हणणं आहे की आमचं चांगले गोलंदाज आहे ते 100 पूर्ण करून देणार नाही आहे मात्र नाणेफेकी जिंकले आहे कारण संध्याकाळचं वातावरण आहे मात्र बरेचसे असे निर्णय असतात संध्याकाळच्या वातावरणामध्ये का जो संघ प्रथम नाणेफेकी जिंकतोय तो फलंदाजी करतोय मात्र हा निर्णय योग्य असेल का तुमचा असेल कारण की माझी बॅटिंग लाईन ही खूप मोठी आहे आणि मी 4 सामने बॅटिंग रन चेस करताना जिंकलोय नक्कीच याचा आपल्याला विश्वास असेल कारण हार कुणालाही मान्य नाही आहे कारण हार एकच ठिकाणी आपण मागतोय आणि ती सुद्धा ज्या वेळेस देवासमोर जातोय त्यावेळेस फक्त त्याला सांगतोय का जो फुलवाला असतो त्याला सांगतो मला हार द्या मात्र आपण कुठेही हार मानत नाहीये हे लक्ष असू द्या मात्र दोन्ही संघांना हार मंजूर नाहीये जिंकणं दोन्ही संघांना महत्वाचं असणार आहे अस्तित्वाची लढाई विश्व ऑफ दी बेस्ट दोन्ही संघांना बोथ द टीम शो द क्रिकेट गुड क्रिकेट धन्यवाद या अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली आहे सामना सुरू करायचा आहे कारण 4:05 सामना सुरू होणार होता मात्र थोडीशी मुलाखत शेवटचा सामना होता दोन्ही कर्णधार याने अतिशय चांगलं वक्तव्य केलं आमच्या प्रेक्षकांपर्यंत जे पोहोचवलंय चांगला सामना मात्र सामन्याची सुरुवात या ठिकाणी करतील विनोद पाटील प्रथम 4 षटकांसाठी
जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी मी विनंती करतोय या संघाला, शिवम ब्लास्टर रायते संघाला, की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जास्त वेळ नको आहे. कारण सुभाष गायकर यांनी सांगितलं होतं की सामना 4:05 सुरू होणार आहे. कारण जरी सुद्धा एक सामना असला तरी ज्यावेळेस सामना शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत येतो तेव्हा मात्र वेळेचं बंधन नसतो, वेळ घेतली जातोय. यश योगेश. दरम्यान या इथे आपण पाहू शकता आदरणीय मोहन शेट्टी, त्याचबरोबर आदरणीय अनिल शेठ आणि त्याचबरोबर मंगेश बनकरी शेठ साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावर यायचं आहे. आपण आपलं स्वागत आहे. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016 मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आवाज ओढवा, आवाज माईकचा आवाज द्या. एक या KGPL 2016चा एक मुख्य उद्देश म्हणजे कल्याण तालुक्यात संघ आहेत, काही ठराविक संघ आहेत, मामडोली, केळली, रायते संघ, त्याचप्रमाणे आपटी संघ. परंतु काही अशी संघ आहेत त्यामध्ये काही खेळाडू आहेत चांगले, परंतु त्यांचा संघ बाहेर खेळायला जात नाही. त्यासाठी आम्ही या KGPL स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे या KGPL स्पर्धेतून चांगले प्लेयर या ठिकाणी आपल्याला दिसून येते. चांगली अशी फलंदाजी गोलंदाजीमध्ये त्यांची चुनक दिसून येते. त्यामुळे ते क्रिकेट त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी या KGPL स्पर्धेचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलं होतं. नक्कीच या ठिकाणी आयोजन करण्यात आलं, अतिशय चांगलं वाटतंय. मात्र आमचे फोनवरती यावेळेस विद्यमान नगरसेवक बदलापूरचे आदरणीय चेतनजी धुले होते. त्यांनी सांगितलं होतं की या स्पर्धेला आमच्या लाख शुभेच्छा. नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवक आहेत ते बदलापूरचे, आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापूर्वी आपण एक मोठी टुर्नामेंट बघितली होती, हिंदू हृदय सम्राट 2016, अतिशय मोठी स्पर्धा. मात्र ते दुसरीकडे बघितले तर SEO सुद्धा आहेत, स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ते सुद्धा लाख शुभेच्छा देतात या स्पर्धेला. धन्यवाद आहे चेतनजी धुळे आपला. ओ टू विनोद पाटील. थँक्यू डीजे. थोडासा आवाज द्यायचा आहे डीजे, थोडासा आवाज द्यायचा आहे डीजे ऑपरेटर राजेश. निश्चित शेवटचा सामना आपण पाहतो, मेगा फायनलचा सामना. दरम्यान आमच्यासोबत उपस्थित मोहन शेट्टी, त्याचबरोबर अनिल शेठ, नितीन सुरेश यांना विनंती करतोय की आपलं शुभ असते मोहन शेट्टी यांचं आपण इथे स्वागत करायचं शाल श्रीफळ देऊन. साईबाबा स्टोन क्रेशरचे मालक आहेत मोहन शेठ, त्याचबरोबर अनिल शेठ यांचं इथे शुभागमन झाले, आणि त्यांच्याच बरोबर मंगेश बनकरी शेठ साहेब देखील ते उपस्थित आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही निश्चितच शब्दसमूहाने मनापासून स्वागत करतोय. व्यवस्थित नितीन सुरेश आपण पाहू शकता, त्यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसानिमित्त निश्चित इथे संध्याकाळी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. तसेच सुनील कराळे साहेब यांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. मायेची शाल आणि गुलाबाचं फूल आपण देतोय, प्रेमाचं प्रतीक. त्याचबरोबर श्रीफळ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. सुनील कराळे साहेब. प्रेक्षकांनी सीमारेषा बाहेर थांबायचं आहे, प्रेक्षकांनी कोणी आज जायचं नाही. KGPL 2016 मध्ये सर्व मान्यवर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा जिगरबाज क्रीडा मंडळ आयोजक यांच्याकडून हार्दिक स्वागत. या ठिकाणी आता अंतिम सामना सुरू होत आहे. ओनली बनकरी कांबा वर्सेस शिवम ब्लास्टर रायते या दोन्ही संघामध्ये काटेक लढत होणार आहे. या ठिकाणी सामन्याचं समालोचन करतील जगदीश पाटील आणि विनोद पाटील. या ठिकाणी अनिल शेठ यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे. अनिल शेठ यांचं स्वागत या ठिकाणी नितीन सुरेश यांच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी अनिल शेठ यांचं तुझं स्वागत होत आहे नितीन सुरेश यांच्या हस्ते. नितीन सुरेश यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना जिगरबाज क्रीडा मंडळ यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. धन्यवाद
अमोल धन्यवाद जगदीश. सामना या ठिकाणी रवींद्रजी भोईर माजी सरपंच वसत यांच्या ठिकाणी या ठिकाणी स्वागत होतं. एक सन्मान चिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी रवींद्रजी भोईर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही शब्दसमूहांनी स्वागत करतोय. या ठिकाणी या सामन्यांसाठी उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक व क्रीडाप्रेमी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी आता लगेचच शिवम ब्लास्टर रायते वर्सेस ओनली बनकरी कांबा संघ यामध्ये अंतिम सामना होत आहे. या ठिकाणी या सामन्यात समालोचन करतील ते विनोद पाटील आणि जगदीश पाटील. एक डोंबरीचा बुलंद आवाज या ठिकाणी कालपासून समालोचनाचा भार सांभाळत आहेत. सॉरी पर्व बसून या सामन्यांचा भार सांभाळत आहे. 11/3/2016 पासून या ठिकाणी शिवम ब्लास्टर संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी ते निश्चितच नाणेफेक झाल्यानंतर थोडीशी शाब्दिक चकमक आपण ऐकली होती. दोन्ही संघ नायकाने इथे सांगितलं होतं की या ठिकाणी रायतेगावचे पोलीस पाटील स्वप्नीलजी पेनकर यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवम एंटरप्राइजेसचे प्रेरणास्थान त्याचप्रमाणे भाजपाचे युवा नेते मधुकरजी मोपे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांनी स्टेजवरून स्थानापन्न व्हावं. मधुकरजी मोपे साहेब युवा नेते कल्याण तालुका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. त्यांनी स्टेजवरून स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी मॅच कडे वळूया. जगदीश पाटील. धन्यवाद अमोल. सामना इथे सुरू होतोय. आपण पाहतोय 2 चेंडू इथे टाकलेले. पहिलं षटक मार्गस्थ रवींद्र गोलंदाज टिटवाळ यांकडनं. हा चेंडू हलक्यातून खेळ काढलाय मनगडच्या साह्याने. शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव इथे मिळते. सलामी जोडी पाहतोय आपण यावेळेस योगेश आणि कृष्णा ही जोडी. कृष्णा निश्चित पहिल्या सामन्यात 12 चेंडू 47 धावांची खेळी केली होती. मात्र यावेळेस कृष्णा त्यानंतर चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये मेगा फायनलमध्ये कृष्णाला चांगली खेळी करावी लागेल. ज्या प्रकारे सागर सुरेशने सांगितलं होतं की आम्ही 100पेक्षा जास्त धाव होऊ देणार नाही. मात्र निश्चितच इथे ओनली बनकरी संघ यावेळेस प्रयत्न करेल त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा. यावेळेस चेंडू हवेत, फलंदाज बाद. पहिला धक्का ओनली बनकरी संघाला इथे हादरा लागतोय. पहिला धक्का फलंदाज बाद होतो. यावेळेस योगेशच्या खेळीचा अंत. फलंदाज योगेश निश्चित निराशाजनक कामगिरी. आधीच्या सामन्यात देखील योगेशने चांगली कामगिरी केली नव्हती. 0वर बाद झाला योगेश. 0वर बाद होतोय. यावेळेस पाहू शकता आपण पहिला धक्का योगेश बाद होतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त 0वर कोण बाद झालाय तर सनत जयसूर्या 34 वेळा त्याच्या कारकिर्दीत 0वर बाद झालेला आहे. हा चेंडू हवेत झेल होईल का? फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. सेलिब्रेशन पाहू शकता. सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतरचे सेलिब्रेशन होतं ते सेलिब्रेशन इथे पाहतोय आपण. फलंदाज कृष्णा बाद झाल्यानंतर व्हेरी गुड बॉलिंग. दुसरा धक्का. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज यावेळेस पाहूया आपण. पहिली हॅट्रिक संपादित केली होती या मैदानावरती मेघश्यामने. निर्धाव षटक देखील पहिलं टाकलं होतं या स्पर्धेतलं. त्यानंतर अनिल याने निर्धाव षटक टाकलं होतं. मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस रवींद्र. हॅट्रिक पूर्ण होईल का हा प्रश्न निर्माण झालाय. संघ अडचणीत सापडला. ओनली बनकरी संघ एक ताकदवान संघ. मात्र यावेळेस पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावलेत बॅक टू बॅक 2 चेंडूवर. प्रेक्षकांसाठी निश्चितच क्रिकेटची मेजवानी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे WWE टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून. त्याचबरोबर यावेळी चेंडूला सन्मान दिलाय. विक्की याने चेंडू गलीमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अपील केले गेलं हलकस. मात्र फलंदाज
सुरक्षित क्रीजमध्ये फलंदाज यावेळेस पाहतो आपण विक्की भोईर. अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये विकी भोईर संघनायक पाहतो आपण. निश्चितच विकीने देखील इथे कमेंट्स केली होती की आम्ही 100 पेक्षा जास्त धावा करू, मात्र त्याच्या विपरीत कमेंट्स केली होती. सागरने सांगितलं होतं आमची गोलंदाजी चांगली, आम्ही 100 पेक्षा 10 धावा 100 पेक्षा जास्त धावा होऊ देणार नाही या मैदानावरती. त्यामुळे निश्चितच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. एक ठसन क्रिकेट पाहायला मिळणार इथे. निश्चितच विकी एक अतिशय चांगला गुणवान खेळाडू, त्याच्या नावावर अनेक विक्रम आहे. तसं अमोलने मला माहिती दिलेली की मागच्या वर्षी 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा विक्रम आहे. या स्पर्धेत देखील 20 चेंडू 77 धावा त्यांनी कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर देखील जबरदस्त खेळ विकीने केली होती. तोच विकी आता पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावर पाहतोय. स्ट्रायकर एंडला डावखोरा विस्फोटक फलंदाज, शैलीदार फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज, सामना करण्यास सज्ज गोलंदाज यावेळेस पाहतोय. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज अख्तर. एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळणार, एक चांगला गोलंदाज आणि समोर तितकाच चांगला फलंदाज. अख्तर इथे वरचढ ठरेल की विकी इथे वरचढ ठरेल हा प्रश्न इथे निर्माण झालाय मैदानावरती. अख्तर गोविंदकडनं गोलंदाजी करण्यास सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त फॉर्म मध्ये अख्तर गेल्या 2 सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला तोच अख्तर. यावेळेस हा चेंडू सन्मान दिलाय, गुडलेन स्पॉट टाकला होता चेंडू, मजबूर केलाय. पाहू शकता बॉडी लँग्वेज यावेळेस शिवम ब्लास्टर संघाच्या खेळाडूंची. चेंडू डिफेन्स केल्यानंतर जवळजवळ 7 ते 8 खेळाडू चेंडूवर धावून येत आहेत, पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ चॅम्पियन ठरेल. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016चा. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अपील केलं गेलंय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये. निश्चित दबाव टाकण्याचा प्रयत्न आमचे पंच पाहू शकताय का, अनुभवी पंच. दरम्यान मयूर खांडगे एक सेलिब्रिटीचं निश्चितच इथे आगमन होतं, ज्यांची आम्ही कालपासून त्यांच्या निश्चितच नावाची इथे आपण चर्चा सुरू होती. एक चित्रपट अभिनेते, मराठी चित्रपट अभिनेते, त्यांचं इथे शुभागमन होतंय. मयूर खांडगे थोड्याच वेळात इथे आपल्या सोबत असणार आहेत पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दरम्यान. आणि निश्चित इथे येत आहेत, आपण पाहू शकता आलेले आहेत. यावेळेस चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक खेळाडू विक्कीला बाद करण्याच्या मागे लागलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे विक्कीची विकेट्स किती महत्वाची आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण. यावेळेस दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 धावा आमच्या सोबत आहेत. गुणलेखक गणेश भोईर. निश्चितच विक्की भोईर यावेळेस खेळपट्टीवर दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण फक्त 4 धावा. 2 गडी बाजले, संघ अडचणीत सापडलेला आहे. विक्की एक उत्कृष्ट खेळाडू, निश्चितच त्याचे वडील देखील एक चांगले खेळाडू आहेत यशवंत भोईर, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विकीने देखील क्रिकेटचे धडे गिरवले आणि एक चांगला क्रिकेट बनवून निश्चितच या विभागातला म्हणून त्याची गणना होते, त्याची ख्याती आहे. तोच विकी भोईर यावेळेस नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून. 2 धावा इथे पूर्ण होतील का? व्हेरी गुड रनिंग. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 6. दरम्यान निश्चितच ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे लाडके मराठी चित्रपट अभिनेते, एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून ज्यांची ख्याती आहे, मयूर खांडगे यांचं शुभागमन झालेलं आहे. देऊळ जाऊ द्या ना बाळासाहेब, हायवे, हरिश्चंद्रची फॅक्टरी, त्यांचे गाजलेले चित्रपट, आणि त्याचबरोबर सध्या गाजलेली मालिका पाहतोय आपण माझे पती सौभाग्यवती, त्याचबरोबर गंध फुलांचा गेला सांगून, अशा मालिकामध्ये बहारदार भूमिका करणारे आमचे लाडके मयूर खांडगे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांची वाट आम्ही आतुरतेने पाहतोय. ते मयूर खांडगे इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. 2015 मध्ये उत्कृष्ट अभिनेते म्हणून ज्यांचा सन्मान केला गेला होता ते मयूर खांडगे इथे उपस्थित आहेत, आपण पाहू शकता. टाळ्या होऊन जाऊ द्या मयूर खांडगेसाठी. चेंडू बॅटच्या मधून निघून जातोय. प्रेक्षकांना निश्चितच इथे आपण पाहू शकता एक उत्कृष्ट अभिनेते मयूर खांडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या व्यासपीठाची शोभा इथे वाढलेली आहे, व्यासपीठ आपलं फुललेलं आहे, बहरलेलं आहे. आणि निश्चितच पाहू शकता आपण यावेळेस उजव्या बाजूला आमच्या
तसेच धनाजी जानराव साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आपण पाहू शकता त्यांच्या विनंतीला मान देऊन निश्चितच त्यांचे जवळचे संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016 मध्ये आपलं निश्चितच उपस्थिती दाखवले. त्याबद्दल आम्ही त्यांचा शतशः ऋणी आहे, मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतोय. कालपासून आम्ही निश्चितच त्यांच्या येण्याची वाट पाहतोय. कालपासून आम्ही निश्चित अनाउन्समेंट करत होतो की मयूर खांडगे इथे येणार आहे आणि प्रेक्षक पाहू शकता भरपूर संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि आमच्या लाडक्या मयूर खांडगे यांना पाहण्यासाठी ते आलेले आहे. पहिली रोड मूवी आम्ही पाहिली होती मराठी सिनेमातली हायवे. या सिनेमात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. त्याचबरोबर देऊळ, त्यानंतर हरिश्चंद्रची फॅक्टरी, जाऊ द्या ना बाळासाहेब हे त्यांचे गाजलेले चित्रपट आणि सध्या गाजलेली मालिका आपण पाहू शकता माझे पती, सौभाग्यवती, गंध फुलाचा गेला सांगून, अशा या मालिका त्यांच्या आपण पाहू शकता. आणि 2015 मध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्यांचा सन्मान करण्यात आला होता तेच आमचे मयूर खांडगे आमच्यासोबत उपस्थित आहेत. या अंतिम सामन्याच्या सुरू असताना यावेळेस उपस्थित आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानात. मेगा फायनल ते सुरू आहे. चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद होतोय, पाहू शकता आपण फलंदाज बाद. विकी भोईर बाद होतोय. वाघाची शिकार केलेली आहे, मोठा मासा गळाला सापडलाय आणि त्यावेळेस पाहू शकता शिवम ब्लास्टर संघाचा उत्साह, आनंद गगनात मावत नाहीये. अंतिम सामना जो संघ जिंकेल तो संघ चॅम्पियन संघ इथे ठरणार आहे या मैदानावरती. जबरदस्त विकी इथे बाद होतोय. डीजे ऑपरेटर डीजे थांबायचंय. मी सुभाष गायकर यांना विनंती करतोय, या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते आपण मयूर खांडगे यांचा आपण यांना इथे सन्मानित करतोय. आदरणीय मयूर खांडगे साहेब यांचा आपण इथे मायेची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या. एक उत्कृष्ट अभिनेते मयूर खांडगे आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपलं अहोभाग्य आहे. निश्चितच आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. मनापासून आपला पुनश्च मी स्वागत करतोय. घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर यावेळेस 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण फक्त 6 धावा. संघ निश्चित आहे, पाहू शकता पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. ऑनली बनकरी गांबा संघाच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती या मैदानावरती. पहिल्या दिवसामध्ये 130 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता आणि एक इतिहास रचला होता या मैदानावरती. मात्र तो संघ यावेळेस पूर्णपणे बॅकफुटवर दबावाखाली वावरत असताना रवींद्र गोलंदाज सुरोश आपण पाहतोय. पर्पल कॅपचा मानकरी ठरले. 9 गडी त्याने बाद केलेले. टाळ्या होऊन जाऊ द्या. यावेळेस रवींद्रसाठी 9 गडी बाद केले पूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर उजव्या साईडला ते प्रेक्षक मागे सारखा थोडंसं सहकार्य करा. अंतिम सामना सुरू आहे त्यामुळे सगळं सीमारेषा पलीकडच्या थोडं बाजूला व्हा, सहकार्य करा. एक अंतिम सामना चालू, एक काटेकी लढत या ठिकाणी बघायला मिळते. शिवम ब्लास्टर रायते वर्सेस ओनली बनकरी कांबा संघामध्ये. बघूया विनोद पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस चेंडू बॅटने बॅटच्या मधून निघून जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू बीट करतोय फलंदाजाला. रवींद्र अतिशय चांगला गोलंदाज या स्पर्धेतला. आपण पाहतो आतापर्यंत 9 गडी त्याने बाद केलेले. पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला आहे. मात्र 223 धावा कुठल्या तर मुकेश गायकरने विस्फोटक खेळी. पहिल्या सामन्यात 59 धावा, त्यानंतर 57, त्यानंतर 24, त्यानंतर 44 आणि नंतर शेवटच्या सामन्यात 39 धावा. एकूण 223 धावा त्यांनी या स्पर्धेत कुठल्या. यावेळी चेंडू हवेत आहे, पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, खूप मागे. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असताना 2 धावा पूर्ण होतील का. व्हेरी गुड रनिंग. 2 धावा जलदगतीने पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 10 धावा. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकात धावा आल्या तर फक्त 2, दुसऱ्या षटकात धावा फक्त 3 आणि या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा येत आहेत. जो संघ त्याने 130 धावांचा पाठलाग केला होता. फलंदाजीची ताकद या मैदानावरती सिद्ध केली होती. तो संघ यावेळेस पूर्णपणे बॅकफुटवर दबावाखाली वावरत असताना सागर सुरक्षित संघ आत्मविश्वासाने भरलेला संघ पाहू शकता. शिवम ब्लास्टर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं होतं. यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय. फ्रंट फुटवर येऊन डिफेन्स केला चेंडूला. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस धावसंख्या 11 धावफलकावर. आमच्या सोबत आहेत गुणलेखक गणेश भोईर, अतिशय चांगले गुणलेखन करत असताना. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहू शकता आमचे साथी समालोचक जगदीश पाटील आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला या विभागातले एक स्थानिक समालोचक, त्याचबरोबर जिगरबाज मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल सुरशी मॅन फ्रॉम रायते आमच्या सोबत आहेत.
त्याचबरोबर व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती आज व्यासपीठ आपलं फुललेलं आहे, बहरलेलं आहे. आमचे प्रमुख पाहुणे आहेत यावेळेस मयूर खांडगे साहेब यांची इथे उपस्थिती झालेली आहे आणि निश्चितच आमच्या व्यासपीठाची शोभा इथे वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर मधुकर मोफे साहेब हे देखील इथे आलेले आहे. निश्चितच मधुकर मोफे शिवम सामाजिक संस्थेचे निश्चितच संस्थापक आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर अनेक सामाजिक कार्य केली जात आहेत. निश्चितच मनापासून त्यांचं कौतुक करतोय आणि अभिनंदन करतोय. निश्चितच आम्ही जेव्हा तिथून येतोय रायतीच्या पुढे आल्यानंतर ब्रिजवर त्यांचा फ्लेक्स लागलाय मधुकर मोफे साहेबांचा आणि पहिल्या दिवशी त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली होती, मात्र आज त्यांची उपस्थिती ते दर्शनीय आहे. शेवटच्या या सत्रामध्ये त्यांचं आम्ही पुनश्च स्वागत करतोय. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण, तिसरं षटक इथे संपले. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण 12 धावा. प्रति षटकाचा जर विचार केला तर 4.00च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. या मैदानावरती पहिल्या दिवसात 1016 धावा कुठल्या गेल्या होत्या, 74 षटकार मारले गेले होते. मात्र दुसऱ्या दिवसात 46 षटकार पाहिले. मात्र आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर षटकार फारसे पाहायला मिळाले नाही आहेत. प्रत्येक दिवसामागून धावांचा वेग कमी होत गेलेला आहे. 1016 धावा या मैदानावरती कुठल्या गेल्या, 74 षटकार, 55 चौकार पहिल्या दिवसात आम्ही पाहिले होते. मात्र त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 46 षटकार आणि 76 चौकार या मैदानावरती आपण पाहिले. एकूण 938 धावा कालच्या दिवसात, एकूण धावा 2 दिवसात 1954 धावा आणि 120 षटकार या मैदानावरती आपण पाहिले होते. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू, थर्डमॅनला चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय. या इनिंगमध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर एकूण चेंडू निर्धाव गेलेले आहेत, 7 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1 षटकापेक्षा जास्त चेंडू इथे निर्धाव गेलेले आहेत. हा चेंडू येतोय मिड ऑफला, धावचीची संधी आहे का, मात्र थ्रो थोडासा वाईड होता आणि आता फलंदाज इथे बाद होऊ शकला असता. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 13 धावा. पूर्णपणे दबाव इथे टाकण्यात आलेला एक मोठा सामना आपण पाहतोय. मेगा फायनल, अस्तित्वाची लढाई, सन्मानाची लढाई आपण पाहतोय यावेळेस, प्रतिष्ठेची लढाई या मैदानावरती. 2 बलाढ्य संघ, 2 संघांनी खूप मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. निश्चितच चॅम्पियन होण्यासाठी, या स्पर्धेचा विजेता संघ होण्यासाठी पूर्णपणे जीवाचा रान केले जाते या मैदानावरती. हा चेंडू अखोड टप्प्याचा होता, भिरकावून दिला डिस्क्वेअरला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. निश्चितच फलंदाज बाद होतोय यावेळेस. चौथा धक्का आपण पाहतोय, फलंदाज बाद झालाय. कल्पेशच्या खेळीचा अंत होतोय. 4 गडी बाद झालेले संघ अडचणीत सापडले. ऑनली बनकरी कांबा संघ, मात्र कांबा संघाचे जे समर्थक आहेत ते पूर्णपणे निराश आहेत, कारण विकी भोईर सारखा फलंदाज जेव्हा लवकर बाद होतो तेव्हा पूर्णपणे दडपण आपण पाहू शकता यावेळेस संघावर पाहायला मिळते. आता पूर्णपणे जबाबदारी मधल्या फळीवर, मिडल ऑर्डरवर आलेले, एक चांगली भागीदारी या मैदानावरती करावी लागेल. एक चांगलं क्रिकेट इथे दाखवावं लागेल, तरच एक चांगली धावसंख्या इथे उभी करता येईल आणि प्रतिस्पर्धी संघाला निश्चितच एक चांगली धावसंख्या उभी करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा इथे प्रयत्न करता येईल. मात्र एक धावसंख्या जर इथे उभी केली नाही तर निश्चितच शिवम ब्लास्टर संघ, एक नावाजलेला संघ या मैदानावरती निश्चितच पूर्णपणे या संधीचा फायदा घेईल. गोलंदाज यावेळेस गोलंदाज पाहतो आपण, कपिल, व्हेरी गुड बॉलिंग, धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय 13 धावा. पॉवर प्ले मध्ये धावा आली नाही. पहिल्या 2 षटकामध्ये धावा जर आपण पाहिलं तर फक्त 5 धावा पहिल्या 2 षटकामध्ये, फक्त 6 धावा पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय. त्यामुळेच हा संघ यावेळेस पूर्णपणे दबावाखाली वावरताना, जो संघ दबावाला झुगारून चांगली कामगिरी करेल तो संघ या मैदानावरती चॅम्पियन संघ म्हणून निश्चितच इथे सिद्ध होईल. मात्र दबाव, क्रिकेटमध्ये दबाव निश्चितच ते झुगारायला हवा आणि एक चांगला खेळ, नैसर्गिक खेळ इथे करावा लागेल या फलंदाजांना. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय, फलंदाज बाद होतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक करत नाहीये. 5वा धक्का ऑनली बनकरी कांबा संघाला. जगदीश निश्चितच 5 गडी बाजले. जगदीश पाटील आपण पाहू शकता संघ पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. आपण पाहू शकता सागर सुरोशी यांनी कमेंट केली होती की आम्ही या संघाला 100 धावा होऊ देणार नाही. मात्र आता इथे प्रश्न निर्माण झाला, संघ 60 ते 70 धावा तरी करेल का, हा प्रश्न निर्माण झाला. कारण जवळजवळ अर्धा संघ गारच झालेला आहे. 5 गडी बाद झालेले आहेत मैदानावरती. दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानात जाताना आपण पाहतोय यावेळेस 4 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण फक्त 13 धावा. या षटकात 1 धाव आलेले. पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा आणि तिसऱ्या षटकात धावा आपण जर पाहिल्या तर
तिसऱ्या षटकात धावा आल्या होत्या, एकूण धावा 6 धावा आल्या होत्या आणि या शेवटच्या चौथ्या षटकात जर आपण पाहिलं तर ड्रिंक ब्रेकच्या धावा आल्यात फक्त 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. आपण जर विचार केला तर 4.25च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि जर याच गतीने या धावा पूर्ण केल्या तर निश्चितच 32 ते 35 धावा फक्त धावफलकावर पाहायला मिळतील. जगदीश सर्वात कमी धावसंख्या निश्चितच पहिल्या 4 षटकामध्ये या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. जगदीश पाटील. धन्यवाद विनोद पाटील. प्रथम आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष करतो आणि गेले 3 दिवस ज्या व्यक्तींची आम्ही वाट पाहत होतो त्या व्यक्तींचं मात्र शुभ आगमन झालंय या संध्याकाळच्या वेळेमध्ये. कोण विसरेल या व्यक्तींना ज्याने 2015 मध्ये सर्व उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला होता असे आमचे मयूर कांडगे साहेब, चित्रपट अभिनेते, ज्यांची गेल्या 3 दिवसापासून चर्चा होती की इथे येणार आहेत ते, मात्र त्याने वेळात वेळ काढून आले या ठिकाणी. प्रथम त्यांचे स्नेह आभार मानतोय की आपला बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी आपण देऊ केलाय आणि या ठिकाणी आपण हजेरी लावले, त्यामुळे आपलं आणि आमच्या समालोचन कक्षाकडून आपलं स्नेही आभार. नक्कीच संघाचे संघमालक या सिरीज मध्ये पहिल्यांदाच दुसऱ्यांदा आल्यात योगेश बनकरी, ज्याने अतिशय चांगला सामन्याची मोर्चा बांधणी केली होती या संघाची. मात्र काय झालंय संघाला कळत नाहीये, कुणाची वाईट नजर लागली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण ज्या संघाने सर्व संघांना एक हाती पराभूत केलं होतं, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली होती, 130 धावा चेस केल्या होत्या फक्त 36 चेंडू मध्ये, मात्र त्या धावा कुठे तो संघ गेला, कुठे राहिलाय तो संघ असा सहजरित्या आमच्या प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडला असेल. मात्र याचं उत्तर नाहीये, मिळणार नाही याचं उत्तर. कारण ज्या संघाची चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या संघाचा उंच झेंडा असणार आहे या स्पर्धेमध्ये. या सामना सुरू होता या ठिकाणी 5वं षटक घेऊन आलाय गोलंदाज राकेश. पहिला चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेला अप्रतिम झेल, कार्बन कमाल झेल टिपतोय आणि 6वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. कपिल केणे याने उत्कृष्ट असं झेल टिपला या फायनलच्या सामन्यामध्ये. अतिशय चांगला झेल टिपला, गरज होती कारण दबावामधून दबाव टाकण्यात आलाय या ओनली बनकरी संघावर. कारण ज्या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघटनेने वक्तव्य केलं होतं, ज्यावेळेस आम्ही त्याची मुलाखत घेतली होती त्यावेळेस प्रथम सागर यांनी सांगितलं, सचिन भोईर यांनी सांगितलं होतं की आम्ही 100+ पुढे जाऊ. मात्र सागर याने त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं की आमच्याकडे चांगले दर्जाचे गोलंदाज आहेत, मात्र आम्ही त्या 100 धावा तुम्हाला पूर्ण होऊ देणार नाहीये. मात्र त्यांचं बाकीत या ठिकाणी खरं ठरतंय की काय, कारण अद्यापपर्यंत 6 फलंदाज तब्बल तंबूच्या आश्रयाला गेल्यात आणि त्यांच्या पाठीराख्यांचा शोर शराबा बघू शकता. आमच्या डाव्या बाजूला एक शामायनामध्ये उभारलाय, त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात प्रचंड गर्दी अशी प्रेक्षकांची. मात्र गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलंय. रवींद्र राकेश याने पुन्हा एकदा मोठा फटका मारतोय, मात्र चेंडू लॉंगॉपला बीट होतोय. तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याचा अवधी होता. अतिशय चांगले क्षेत्ररक्षक, यालाच म्हणतात हाय स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण. कारण अद्यापर्यंत एकही चेंडू या क्षेत्ररक्षकाने मिस केला नाहीये. कारण त्यांना माहित होता फायनलचा सामना 1 लाख रुपयासाठी म्हणजे 1 लाख रुपयासाठी खेळला जातोय. द्वितीय पारितोषिक असणार आहे 50,000 रुपये. मात्र या ठिकाणी आउटसाइड ऑफस्टंपचा चेंडू फेकला होता, थोडासा बाहेर होता चेंडू, मात्र तरी सुद्धा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आणि या संघाचं मात्र विचार केला तर अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. राकेश षटका दिला, पुढचा चेंडू मोठा फटका मारतोय. संघाचा मालक आहे ते योगेश बनकरी. बनकरी मात्र 1 धाव रोखू शकलं नाही. एक धावेसाठी संघर्ष केला जातोय. बघा किती अस्तित्वाची लढाई आहे. कारण जेव्हा जेव्हा बघतो आपण लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. लक्षात घ्या, आपण एका धावेसाठी संघर्ष केला जातो. या ठिकाणी मोठा फटका मारतोय आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. पुढे फलंदाज बाद होतोय. दैव बलवंतर म्हणावे लागतील या संघाचे की अप्रतिम फटका होता तरी सुद्धा षटकार जाऊ शकला नाहीये. फलंदाज बाद होतो या ठिकाणी, निलेश बाद होतोय.
बघा देवा मग तुला शोधू कुठे 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 शोधणार. मात्र विचार पडला असेल या संघनायकाला की देवा तुम्ही आमच्याशी जर चेष्टा तर नाही केली ना, कारण विचारच कोणी करू शकला नव्हता. मात्र यालाच म्हणतात क्रिकेट, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे असे क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कारण चढ उतार नेहमीच क्रिकेटमध्ये बघतो आपण. कारण क्रिकेट चांगलं दाखवा, स्टँडर्ड क्रिकेट दाखवा, क्रिकेटची क्वालिटी दाखवा, क्रिकेटचा दर्जा दाखवा आणि लेव्हल ऑफ क्रिकेट दाखवा आणि क्रिकेट ऑफ क्रिकेट दाखवा. मात्र मजा येऊ द्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. एक टस्सन क्रिकेट दाखवा, खुन्नस क्रिकेट बघायला मिळू द्या मैदानावरती. कारण आमच्या या हजारो प्रेक्षकांनी एक चांगल्या सामन्याची पर्वणी मागितली होती. मात्र ती पर्वणी बघायला मिळू शकेल का, थोडस प्रश्नचिन्ह निर्माण आहे. अद्यापर्यंत बघितलं तर 7 फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला गेलात आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी फेकले राकेश. पुन्हा एकदा यावेळेला मात्र डावखुरी हाताचा फलंदाज. मात्र या ठिकाणी षटक समाप्त झालं. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू फेकला. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाले या शिवम ब्लास्टर संघाची. धावसंख्या धावपळकावरती बघू शकता आपण, फक्त आणि फक्त 15 धावा धावपळकावरती आल्यात. मात्र काय रणनीती असणार आहे पुढची, विनोद काय सांगू शकशील या सामन्याविषयी? नक्कीच या संघाचं पूर्णपणे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. कारण सुरुवातीलाच आपण पाहतो विकेट्स आपण पाहिले तर 3 ते 4 गडी लवकर बाद झाले आणि त्यामुळे हा संघ पूर्णपणे दडपणाखाली वावरत असताना आपण पाहतो यावेळेस हा ऑनली बनकरी कांबा संघ मात्र सामना कोणी जिंको. मात्र क्रिकेट असते का नाही, रोमांचकारी रोमांचक सामना पाहायला आवडेल. मात्र प्रेक्षकांची तर घोर निराशा झाली. ज्या प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती शेवटचा सामना एक ठसन क्रिकेट अटीतटीचा सामना होईल, रोमांचक सामना होईल. मात्र हा सामना आपण पाहतो यावेळेस निश्चितच एकतर्फी होताना आपण पाहतोय. फक्त धावपळकर पाहतोय आपण 15 धावा. 15 धावा. 7वं षटक सुरू झालंय. मात्र योगेशाच्या बॅट मधून मोठा फटका, मात्र तरी सुद्धा चौकार जात नाहीये. बघा किती गमतीशीर मजेशीर सामना आहे. मात्र पर्पल कॅपचा मानकरी ठरला यावेळेस रवींद्र. मोस्ट विकेट टेकर बनलाय. या स्पर्धेतील 9 विकेट संपादन केल्यात. तर अगोदर 8 विकेट होते मेक्षा मॅच, मात्र त्याच्यानंतर 9 विकेट त्याने प्रस्थापित केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी बघितलं तर जो फलंदाज होता मुकेश गायकर, सर्वाधिक धावा कुठल्यात या स्पर्धेतील. तर दुसऱ्या क्रमांकाचा जो फलंदाज होता विकी भोईर यावेळेस शांघायमध्ये कक्षामध्ये बसलाय. मात्र विचार करतोय की काय चाललंय. षडंपूलचा चेंडू पुन्हा पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, फलंदाज बाद, पुढे फलंदाज बाद होत आहे. व्हेरी गुड बॉलिंग डीजे. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एक फलंदाज बाद झाला आणि जवळजवळ 8 फलंदाज बाद झाल्यात. 6वं षटक मार्गस्थ असताना मात्र 8 षटक खेळतील का नाही, कारण प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मोठे व्यासपीठावरती मोठे मोठे मान्यवर आले होते फायनलचा सामना पाहण्यासाठी. मोठ्या संख्येने प्रेक्षक सुद्धा उपस्थित होते. मात्र यावेळेस प्रेक्षकांची घोर निराशा झाली असं वाटतंय. कारण तरी सुद्धा योगेश नॉनसायकेनला संघाचे संघ मालक आहेत. बघा डिफेन्सिव्ह क्रिकेट केला, हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. कारण त्यांना माहिती आहे आपण 8 षटकं जर खेळली तर थोडासा का होईना धावसंख्येला आकार देऊ शकतोय. मात्र या ठिकाणी जे सुरुवात खराब झाली होती, मात्र त्याच्यानंतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवरती दम दाखवता आलं नाही, टिकून राहता आलं नाहीये. स्ट्राईकला योगेश मोठा फटका मारतोय. मात्र चेंडू यावेळेस ताकदीचा पुरेपूर फायदा घेतोय आणि संघर्षमय षटकार योगेशाच्या बॅटमधून.
आणि या ठिकाणी आमचे सुभाष शेठ गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. योगेशाने षटकार मारलाय, पहिला षटकार बघतोय आपण योगेशाच्या बॅट मधून आणि तो सुद्धा 6व्या षटकात. नक्कीच नॉनस्ट्राईकचा फलंदाज मनोज धुमाल उर्फ ज्याला बारक्या म्हटलं जात आहे, जो आमच्या कामोठे संघाचा बारक्या आहे, जो सध्या इंजुरी झालाय. त्याचं मात्र तरी सुद्धा खेळला होता त्या स्पर्धेमध्ये. भारताच्या बारक्या तांबडे याच्या नावावरती बरेचसे विक्रम आहेत. बारक्या उर्फ विलास असं नाव आहे त्याचं, मात्र बरेचसे विक्रम आहे. तर हा रायते संघाचा आहे, तो आमच्या कामोडे संघाचा बारक्या. हा रायते संघाचा बारक्या. बघूया काय फरक असणार आहे त्यांच्यामध्ये, कारण बारक्याच्या नावावर बरेचसे विक्रम अबाधित आहेत. रायगड जिल्ह्याचा एक विस्फोटक फलंदाज याची गणना केली जाते. मात्र रायते संघाचा कट करतोय, लेटकट ज्याला म्हटलं जातोय, लेटकट दाखवतोय शेवटच्या चेंडूवरती. एक धाव एकवटली जातो. या ठिकाणी 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्यात 26 धावा. या ठिकाणी KGPL 2016 मध्ये या ठिकाणी संतोषजी सुरोश या ठिकाणी उपस्थित झाले. रायतेगावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. जगदीशजी, बघा अमोल, किती मजेशीर गोष्ट आहे की धावसंख्या धावफलकावरती 26 लागले आहे. कारण आम्ही नेहमी सांगत असतो की 26 आकडा हा आपल्या भारतासाठी शुभ पण आहे आणि अशुभ पण आहे. कारण अगोदर विचार केला तर कोण विसरणार, आपल्या मुंबई शहरावरती 26/11 आतंकवादी हल्ला झाला होता. मात्र तरी सुद्धा तेव्हाच्या सरकारला उशिरा का होईना जाग आली होती. नंतर त्या अजमल कसाब सारख्याला क्रूर राक्षसाला फाशी देण्यात आली होती. त्याच्यानंतर बघितला तर 26 या तारखेला भारतामध्ये मोठा पाऊस झाला होता आणि तेव्हा मोठी हानी झाली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर शुभ 11 26 जानेवारी हा आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस आहे. त्याच्यानंतर बघितला तर 26 तारखेला भारताने पहिलं कारगिलचं महायुद्ध जिंकलं होतं. त्याच्यानंतर जर बघितला तर 26 तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. म्हणून हा दिवस 26 हा आकडा आपल्या भारतासाठी शुभ ठरलाय. मात्र येणारे 12 चेंडू आणि किती धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका मारतोय बारक्या, यावेळेस चेंडू हवेत आणि अप्रतिम झेल. पुन्हा एकदा बारक्याच्या खेळीचा अंत होतोय. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, 9वा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी बारक्या. डीजे आपण वाजवायचंय बाबा, सुपारी मिळेल आपल्याला, घाबरू नका. धन्यवाद आहे, आपलं स्वागत आहे. हॅलो तुझे स्वागत आहे. शेवटची जोडी, शेवटची भैरवी असं म्हटलं जाईल या मैदानामध्ये. कारण आमचे दशरथ पाटील नेहमी सांगत असतात की याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मात्र जे परिश्रम केलंय या जिगरबाज मित्रमंडळाने, एवढी मोठी स्पर्धा भरवणं सोपं नाहीये. मात्र त्याने जिगरीचं काम केलंय. त्या सर्वांना धन्यवाद देतोय की त्याने या विभागामध्ये मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलंय. मोठा फटका मारतोय योगेश, संघ मालक आहे, त्याला माहित आहे सामना जिंकावा लागेल आपल्याला. मात्र एक धाव एकवटली जातोय. थोडस खराब थ्रो पैकी आली होती, कारण 12 चेंडू शिल्लक होते. मात्र त्याच्यानंतर बारक्या बाद झालाय. तर दुसरीकडे भाडा आखलेला सुद्धा फार महत्व आहे. कारण जर अमोल बघितलं तर घड्याळाला काटे सुद्धा 12 असतात, वर्षाचे 12 महिने असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर राष्ट्रवादीचे सर्व करते या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल टिपू शकला नाहीये. लेग बायचा इशारा येतोय. आणि दुसरीकडे बघितलं तर राष्ट्रवादीचे सर्व करते शरदचंद्र पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. आणि सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर 7-12 उतारा हा 12वाचा असतोय, म्हणून या उतार्याला महत्व आलंय. मात्र बघू शकता ज्यावेळेस 12 चेंडू शिल्लक होते त्यावेळेस मात्र जर बघितलं तर एक फलंदाज बाद व्हायचा होता. योगेश पुन्हा एकदा मोठा फटका मारतोय, चेंडू लांगोलला बीट करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मात्र एकच धाव मिळणार आहे. योगेशाने बघितलं की अद्याप एक षटक, काही चेंडू शिल्लक आहे त्या षटकामध्ये. मात्र तरी सुद्धा चांगली फलंदाजी करण्याचा पुरेपूर योगेशाने प्रयत्न केलाय. अतोनात प्रयत्न, ज्याला भागीरथी प्रयत्न म्हटले जातात, ते प्रयत्न करतो या ठिकाणी.
मोठा फटका मारतोय, चेंडू हवेत आहे, चेंडू नो मॅच लँड्स मध्ये पडतोय. सर्वात सुरक्षित फटका मारलाय आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे खणखणीत नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आम्ही अनाउन्समेंट करतोय की ज्या एका प्रेक्षकाचा मोबाईल हरवलाय, कोणाला मिळाला असेल तर द्यायचंय बाबा, आणून द्या. नोकिया कंपनीचा मोबाईल आहे. शेवटचा चेंडू होता, निर्धाव फेकतोय गोलंदाज. मात्र त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती छगन याने चौकार दाखवला होता. धावसंख्या 33. 7 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिलं सत्र 8 षटकांचं असणार आहे. शेवटचं षटक, शेवटची मांदी आली आणि शेवटची जोडी या मैदानावरती आहे, योगेश आणि छगन. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याचप्रमाणे मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कौस्तुभजी देसाई साहेब यांचा या ठिकाणी आगमन होते. KGPL 2016 या स्पर्धेसाठी खास करून या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं KGPL 2016 मध्ये हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे किशोर राठोड विभाग अध्यक्ष शिवसेना बेतुरपाडा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. खूपच प्रेक्षक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावले, त्याबद्दल जिगरबाज क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि सामनाच पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. जगदीश. याच दरम्यान आमच्या मंचावरती विद्यमान नगरसेवक साहेब यांचं शुभ आगमन झालंय. साहेब या पण मंचावरती, आपलं सस्नेह स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक असणार आहे, शेवटची भैरवी. षटक फेकतोय, मात्र योगेश जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. इट इज अ वाईट. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 या ठिकाणी सांगतो चेंडू खराब आहे, म्हणजे वाईट आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 8वं षटक सुरू झालंय, मात्र पहिला चेंडू खराब फेकला गोलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. शेवटची जोडी होती मैदानावरती, मात्र योगेश त्याच्यावरती राग निर्माण करतोय. साहजिकच आहे, योगेश स्ट्राईकला होता. अद्याप 5 चेंडू होते. 5 चेंडू मध्ये दिले थांबायचं थोडं आपण 2 मिनिटं. तर या ठिकाणी उशिरा आलेल्या प्रेक्षकांना किंवा मान्यवरांना आम्ही सूचित करतोय की हा शेवटचा सामना आहे, फायनलचा सामना, ज्याला आमच्या दशरथाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं की काल्याचं कीर्तन असं म्हटलं जातं, कारण ते नवी मुंबईचे समालोचक आहेत. आपण ऐकलं असेल कधी त्यांना. कॉमेंट्री विथ कॉमेंट्री आहेत, ते कॉमेंट्री करतात. मात्र या ठिकाणी फक्त 36 धावा, 34 धावांवरती ऑल आउट केलंय या ओनली बनकरी कांबा संघाला, ज्या संघाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये धावांचा अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मैदानावरती पाऊस पाडला होता या संघाने धावांचा. मात्र तो संघ या स्पर्धेत खेळतो का असं प्रश्नचिन्ह आमच्या प्रेक्षकांना पडला असेल, कारण युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यात बघितली जातोय. आमचे गौरव सावंत गेले 3 दिवस आमच्या चांगलं आम्हाला रिस्पेक्ट देतात. गौरव सावंत आणि www.tennis.in चे आयोजक आदरणीय संतोष नाणेकर यांची वेबसाईट आहे ती. या ठिकाणी आताच या KGPL 2016 मध्ये या सामन्यासाठी उपस्थित असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याचप्रमाणे मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ देसाई साहेब यांच्या या ठिकाणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष विजय सुरुश यांच्या हस्ते त्यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. खास करून या सामन्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक व मनसेचे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचं या ठिकाणी विजय सुरुश यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोषजी सुरोशी माजी सरपंच व कल्याण तालुका ग्रामीणचे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आमचे कार्यकारिणी सदस्य सुभाष गायकर यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी यांचं स्वागत होत आहे. या सामन्यांसाठी उपस्थित असलेले संतोषजी सुरोशी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष व रायते पिंपलोळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचे स्वागत या ठिकाणी सुभाष गायकर यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा मी या सामन्यासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांचे
या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी सामना लगेचच सुरू होतो. अंतिम सामना सुरू या KGPL 2016 मधील या स्पर्धेमधील. या ठिकाणी अतिशय आंतरराष्ट्रीय IPL प्रमाणे या सामन्यांचं नियोजन करण्यात आलं होतं. भव्य दिव्य असं सुसज्ज नियोजन या सामन्यांचं बघायला मिळतंय. शुक्रवारपासून हे सामने सुरू आहेत आणि या रविवारी या सामन्याची सांगता होत आहे अंतिम सामन्याने. बघूया चॅम्पियन ट्रॉफी या अंतिम सामन्याचा चॅम्पियन संघ कोण होतोय ते याकडे सर्वांची उत्सुकता या ठिकाणी मान्यवर प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी तुंबड आहे, कारण या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचे रणधुमाले, क्रिकेट कांड आणि क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जाईल. कारण एवढी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आमचे लाडके प्रेक्षक गेल्या 3 दिवसापासून उपस्थिती दाखवल्या. व्यासपीठावरती बरेचसे मोठे मंडळी यांचा शुभ आगमन झालंय. संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मग ते पंच असोत, आयोजक असोत, आमचे गौरव सावंत असोत, समालोचन कक्ष असो, आमचे स्कोरर असोत, ज्याने अतिशय चांगली मेहनत घेतली आहे 3 दिवस, या स्पॉन्सर असोत, या संघाचे संघ मालक ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे, गेले 3 दिवस आम्हाला साथ दिली आहे. फक्त या ठिकाणी 35 धावांचं लक्ष असणार आहे शिवम ब्लास्टर रायते संघाकडून. ज्या रायते संघाने चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, मात्र तोच संघ यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी करेल ओनली बनकरी तांबा संघ, जो विकी भोईर यांचा संघ आहे. ऍज द कॅप्टन आहेत, संघाचे संघनायक आहेत अमोल. या ठिकाणी ज्यावेळेस शुक्रवारी सामने सुरू झाले त्यावेळेस या सामन्यांसाठी खास करून उपस्थित असले शिवम एंटरप्राइजेसचे संस्थापक मधुकरजी मोफे यावेळी सामना पाहण्यासाठी होते. त्यावेळेस शिवम ब्लास्टरचा अतिशय दणदणीत विजय झाला होता आणि या ठिकाणी फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा ते उपस्थित आहेत. बघूया या ठिकाणी शिवम ब्लास्टरचा विजय निश्चित समजला होता. या ठिकाणी मधुकरजी मोफे या सामन्याचं सेलिब्रेशन करण्याचे खास करून नक्कीच उपस्थितीत आहे. मात्र सामना सुरू होतोय तत्पूर्वी मी आपली गेल्या 3 दिवसापासून जे समालोचन करतोय आपली मी रजा घेतोय. काय चुकलं असेल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचं समालोचन करतील आमचं विनोद पाटील, मॅन फ्रॉम डोंबिवली. यस, धन्यवाद जगदीश. सामना इथे सुरू होतोय. 35 धावांचं एक छोटस लक्ष आहे. यावेळेस पाहतो आपण चेंडू स्क्वेअर करतोय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, डीप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त सुरुवात यावेळेस करत असताना फलंदाज पाहतोय सलामीला आपण येतो यावेळेस शिवम ब्लास्टर संघाकडनं सागर सुरोशी आपण पाहतोय संघनायक. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे महेंद्र. महेंद्रच्या बॅटमधून गेला हा चौकार. 35 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामी जोडी आपण पाहतोय. बस गोलंदाज विकी हा चेंडू कट करतोय, गलीमध्ये चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव येते मिळेल. एकेरी 2 धावांनी निश्चित लक्ष काढता येईल. घोर निराशा केली ऑनली बनकरी संघाने. निश्चित क्रीडा रसिकांची, मान्यवरांची घोर निराशा केलेली आहे. स्पर्धेतला सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम, सांघिक धावसंख्येचा निच्चांक 34 धावा या मैदानावरती पाहायला मिळतात 8 षटकामध्ये. निश्चितच हा चेंडू पुल केलाय, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. Kick the beat. इकडे धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 9 धावा. तर मात्र 26 धावांची गरज आहे असं वाटतंय. हा सामना 3 ते 4 षटकामध्ये संपतो की काय, कारण धावसंख्या फक्त 34 पाहतो आपण यावेळेस. 4.25च्या सरासरीने धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान 1 धाव इथे धावून काढलेले. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस दुहेरी अंकामध्ये 10 धावा. ओनली बनकरी संघ निश्चितच या संघाला आत्मपरीक्षण करावं लागेल. पराभव झाल्यानंतर निश्चितच एक अनुभव मिळतो, एक शिकवण मिळते. काय चुकलंय नेमकं निश्चितच ते सुधारावं लागेल आणि पुढच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करावा लागेल या संघाला. यावेळी चेंडू लॉब करतोय, पॉवर प्लेचा अतिशय योग्य वापर. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी गुड शॉट.
धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 14 धावा. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016 स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक. तसं द्वितीय पारितोषिक आहे 50,000 रुपये व आकर्षक चषक. यावेळी चेंडू लॉप केलाय, पाहायचंय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे, फलंदाज बाद, पहिला धक्का. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. पाहू शकता या स्पर्धेचं निश्चितच जे आयोजन आपण पाहू शकता, आयोजन कमिटी जिगरबाज मित्रमंडळ यांच्या वतीने ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं. प्रमुख आयोजक आपण पाहिली ती संकल्पना शिल्पकार पाहू शकता सुभाष गायकर यांची मेहनत आहे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी पाहू शकता मोहन राऊत, प्रशांत पवार, निलेश सुरोशी, शादिक शेख, संतोष जाधव, सागर सुरोशी, विकी भोयर, योगेश बनकरी, देविदास सुरोशी, तसेच संदीप सुरोशी व विजय सुरोशी व गणेश भोयर. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांना विनंती करतो, या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्यांनी या क्रिकेट इथे निश्चित एक चांगलं क्रिकेट इथे सादर केले. क्रिकेटची मेजबानी इथे निश्चित सादर केलेली या गोविलीच्या मैदानावरती. या ग्रामीण खेळाडूंना एक व्यासपीठ इथे उपलब्ध करून द्यावा हाच उद्दिष्ट होता. या सर्व संयोजन कमिटीचा निश्चितच एक चांगली संकल्पना इथे राबवली गेली. पहिल्या वर्षामध्ये पाहू शकता आपण लाईव्ह टेलिकास्ट केले जाते WW टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. संतोष नाणेकर यांची वेबसाईट आणि गौरव सावंत अतिशय चांगली मेहनत करत असताना सलग 3 दिवस त्यांची संपूर्ण टीम यावेळेस मेहनत करत असताना, त्याचबरोबर पारितोषिक वितरण सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता डेन ABC केबलच्या माध्यमातून अनिल दादा गायकवाड यांच्या सौजन्याने आपण पाहू शकता. चॅनल नंबर 189 वर पारितोषिक वितरण सोहळ्याचा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. सेटअप बॉक्सवर ज्या कोणाच्या घरी सेटअप बॉक्स नसेल ते चॅनल नंबर 1 वर पाहू शकतात. याचं थेट प्रक्षेपण पारितोषिक वितरण सोहळ्याचं आणि पाहू शकता आपल्या सोबत आहेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले कलाकार पाहू शकता. चित्रपटसृष्टीतले एक सितारे मयूर खांडगे यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील आम्ही पुनश्च शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 14 धावा. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय बॅट आणि बॅटच्या मधून. त्यावेळेस फलंदाज बाद होतोय, मला आउट इनसाइड एज लागली. दुसरा धक्का. 21 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. पाहू शकता ओनली बनकरी संघ, जो संघ निश्चित या संघाने या मैदानावरती पहिल्या दिवसात एक ऐतिहासिक विजय प्रस्थापित केला होता. 130 धावांचा पाठलाग केला होता आणि आपल्या फलंदाजीतली ताकद या संघाने दाखवली होती. दुसऱ्या सामन्यात 58 धावा, त्यानंतर या संघाने निश्चित 95 धावा कुठल्या होत्या या मैदानावरती. मात्र त्या संघाने निश्चित इथे घोर निराशा केलेली आहे प्रेक्षकांची. पण पाहू शकता नवीन फलंदाज यावेळेस खेळपट्टीवर जाताना सुभाष दिवाणे, मॅन फ्रॉम गेरसे, उत्कृष्ट फलंदाज आधी देखील जबरदस्त कामगिरी केली होती या मैदानावरती. ते सुभाष दिवाणे यावेळेस खेळपट्टीवर जात असताना धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 14 धावा आपण पाहतोय. अजूनही 21 धावांची गरज आहे, फक्त 21 धावा. गोलंदाज यावेळेस गोलंदाज पाहतोय आपण विकी. हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघतो, बीट करतो फलंदाजाला. व्हेरी गुड बॉलिंग. विकी भोईर एक जबरदस्त खेळाडू आपण औषध अष्टपैलू कामगिरी विकी भोईर असो, त्याचबरोबर मुकेश गायकर, मेघश्याम असो, शैलेश असो, या सर्व खेळाडूंनी मन जिंकलेले सर्व क्रीडा रसिकांची जबरदस्त कामगिरी. सामना कोणीही जिंको मात्र विजय झालेला आहे या सर्व कमिटीचा, या सर्व खेळाडूंचा विजय झालेला आहे. ग्रामीण भागातल्या या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंचा हा विजय हा या सर्व निश्चित संयोजन कमिटीचा विजय. आमच्या www.tenniscricket.com कंपनीचा आणि त्याचबरोबर विजय आमच्या DJ ऑपरेटर सर्व प्रेक्षकांना. चेंडू बीट करतोय, थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस आमचे गुणलेखक गणेश भोयर यावेळेस सांगत असताना धावसंख्या धावफलकावर 16 धावा. प्रेक्षकांची भरपूर गर्दी. आज सुट्टीचा दिवस आहे, निश्चित काल देखील गर्दी पाहिली होती आम्ही, शनिवार होता, मात्र आज सुट्टीचा दिवस आपण पाहू शकता. मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. समोर विक्रमादित्य सुनील गावस्कर स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी आणि त्याचबरोबर डाव्या बाजूला आपण पाहू शकता सचिन रमेश तेंडुलकर, जगातला सर्वोत्तम फलंदाज. क्रिकेट एक साधारण व्यक्तीला दैवत्व बहाल केलं आहे क्रिकेटने, तोच सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आपण पाहू शकता डाव्या बाजूला. गोलंदाज पुन्हा एकदा विकी भोईर यावेळेस राऊंड द विकेट मारा करतो. यावेळेस चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो बॅट आणि बॅटच्या मधून. हे धाव चेंडू जर इथे आणखीन धावा असत्या 60 ते 70 धावा जरी असत्या तरी निश्चितच एक चांगली सुरस, एक चांगली फाईट इथे पाहायला मिळाली असते प्रेक्षकांना. शेवटचा सामना अशा प्रकारे निश्चितच पाहायला मिळेल प्रेक्षकांना निश्चितच इथे वाटलं नव्हतं, कारण प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती पहिल्या दिवसात 1016 धावा कुठल्या गेल्या, दुसऱ्या दिवसात 948 धावा कुठल्या गेल्या, मात्र तिसऱ्या दिवसामध्ये असं वाटलं नव्हतं हे चित्र पाहायला मिळेल. शेवटच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं एक चांगली फाईट, एक टक्कर इथे पाहायला मिळेल, मात्र निश्चितच इथे ओनली बनकरी संघाने धावा फक्त धावफलकावर 34 धावा लावल्या आहेत 4.25च्या सरासरीने.
हा चेंडू लॉब केलाय ऑन साइडला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हाय हँडसम चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे षटकार जबरदस्त फटका हा सामना इथे खुला केलेला धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 6 ने वाढते झेल होता निश्चितच झेल इथे सुटतोय पाहतोय धावसंख्या धावफलकावर 22 धावा तर मात्र 13 धावांची गरज आहे फक्त 13 धावांची झेल जर पकडला असता निश्चितच 6 धावा इथे वाचले असते गडी बाद झाला असता क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ मात्र यावेळेस झेल सुटतोय फलंदाजला 6 धावा मिळत आहेत तिलक रत्ने दिशन स्टाईल पल्लू स्कूप केलाय चेंडू फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक कव्हर करतोय अतिशय चांगला क्षेत्ररक्षण तितका चांगला थ्रो क्षेत्ररक्षक पाहू शकत बारक्या व्हेरी गुड फिल्डिंग बारक्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे व्हेरी गुड फिल्डिंग बारक्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर चांगला असेल तर गोलंदाजाला नेहमीच त्याची गुणवत्ता सिद्ध करता येते मात्र हा संघ निश्चितच प्रयत्न करतोय यावेळेस धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 24 धावा 11 धावांची गरज आहे फक्त 11 धावा 24 धावा धावफलकावर पाहतोय षटक किती संपलेलं आहे दुसरं षटक संपलेलं आहे धावगती जर आपण पाहिली तर 12.00 च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत 4.25 च्या सरासरीने धावा 34 धावफलकावर पाहिल्या होत्या मधुकरजी वाळिंबे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं सुद्धा KGPL 2016 मध्ये हार्दिक स्वागत या सामने पाहण्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले आहेत बघूया काहीसा एक संत गतीने खेळ चालू या ठिकाणी अंतिम सामना सुरू आहे या KGPL 2016 मधील या अगोदर खूपच एक रोमांचक सामने या ठिकाणी प्रेक्षक व मान्यवरांना बघायला मिळत होते परंतु अंतिम सामन्यामध्ये काही ओनली बनकरी संघाची धावसंख्या काही एवढी झालेली नाही त्यामुळे काही सामन्यामध्ये काही चुरस काही दिसत नाहीत बघूया विनोद पाटील नक्कीच आपलं म्हणणार अगदी रास्त आहे कारण धावा जर इथे झाल्या असत्या 60 ते 70 धावा झाल्याचं निश्चितच एक रंगत पाहायला मिळाली असती मात्र 34 धावा धावसंख्येचा निश्चयांक आपण पाहतोय दरम्यान या इथे आमचे लाडके आदरणीय किशोर राठोड साहेब शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 23 यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत पाहू शकता कल्याण विभागातले प्रभाग क्रमांक 23 यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे जिगरबाज मित्रमंडळाकडून निश्चित 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यावेळी चेंडू बारक्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं बारक्या तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जिगरबाज मित्रमंडळाने दखल घेतलेली बारक्याची 100 रुपये का असेना दिलेले आहेत मोठ्या मनाने दिलेले आहे 100 रुपये द्यायला देखील मोठं मन लागतं पैसा बऱ्याच जणांकडे मात्र द्यायची दानत प्रत्येकाची नसते मात्र यावेळेस 100 रुपये दिलेले आहेत बारक्यासाठी निश्चितच जिगरबाजचाच खेळाडू आहे त्यामुळे ते पैसे येताना आपण पाहतोय जर झेल पकडला तर 1001 रुपये मिळतील बारक्याला निश्चितच यावेळेस संधी आहे 1001 कमवायची धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 26 धावा 9 धावांची गरज जिंकण्यासाठी गोलंदाज योगेश बनकरी संघ मालक यावेळेस संघ मालक त्याचबरोबर बारक्या झेल पकडायचा आहे पाहायचंय 1000 रुपये कमवले 1001 रुपये जिगरबाज बारक्या नाहीये माफ करा मात्र इथे प्रेक्षक जल्लोष करत होते असं वाटतं बारक्या आहे कारण उंची त्याची देखील कमी आहे मात्र इथे मनोज माफ कर तुलाही बक्षीस मिळणार नाही बक्षीस बारक्यासाठी आहे थोडंसं हास्य विनोद दरम्यान सागर सुरशीचा खेळ जाणत होतोय असं वाटत होतं बारक्या आहे का तिथे धावसंख्या धावफलकावर 26 धावा 9 धावांची गरज आहे सागर सुरशी बाद होते एक चुकीचा फटका खेळून यावेळेस लॉंग ऑफला मनोज याने झेल पकडलेला आहे मात्र मनोजच्या जागेवर जर बारक्या असं तर खरोखर मजा आली ती प्रेक्षक हसतायत बघा प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता आपण गोलंदाज यावेळेस स्वतः संघ मालक आहेत संघ नायक देखील आहेत यावेळेस योगेश बनकरी राऊंड द विकेट मारा करताना टिटवाळा इनकडनं हा चेंडू लॉब करतायत चेंडू पॉइंट मध्ये बारक्या आहे बारक्याने हा झेल पकडलेला आहे टाळ्या होऊन जाऊ द्या बारक्यासाठी 1001 रुपये कमवलेले आहेत निश्चितच आमची इच्छा पूर्ण केली आहे बारक्याने प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या होऊन जाऊ द्या अध्यक्षकांना अभिनंदन नाही बारक्या यायचंय तुमचं कौतुक केलं जाईल 1001 रुपये तुम्हाला मिळतील आज रविवार आहे निश्चित संध्याकाळी तुमचं सोय झालेली आहे पार्टीची 1001 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत
पण पाहू शकता जे संघ जरी इथून परास्त झाले तरी ते संघ देखील इथे प्रोत्साहन देतात सर्व खेळाडूंना, कारण निश्चितच हे सर्व खेळाडू याच विभागातल्या त्या सर्व खेळाडूंना निश्चितच आपल्या खेळाडूबद्दल आदर आहे. दुंदा शेलार यांच्याकडनं देखील PW ठाणे यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. बारक्याचा बक्षीस वाढत चाललेले आहे, 1301 रुपये झालेले आहेत. निश्चितच आम्ही बारक्याला भेटणार आहोत संध्याकाळी निघताना. बारक्या आमचा लाडका खेळाडू आहे, आता आम्ही बारक्याचं कौतुक करणार, कारण 1301 रुपये त्याला मिळालेत. जबरदस्त झेल पकडला, असं वाटलं तो झेल सुटलाय, मात्र तो झेल नव्हता. 1001 रुपये होते आणि बारक्या सोडणार कसा, आणि बारक्याने तो झेल पकडलाय. दरम्यान योगेश चेंडू ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. निर्धाव चेंडू, व्हेरी गुड फिल्डिंग. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतो धावफलकावर. 26 धावांची गरज आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर. जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली आहे, मात्र जे फलंदाज निश्चित गमावलंय, गोलंदाजांना कमवण्याची संधी मिळाली नाही, कारण धावसंख्या फक्त 34 धावफलकावर पाहतोय आपण. बारक्या पाहू शकता आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळी चेंडू बारक्याजवळ जातोय, असं वाटतंय बारक्याचा निश्चितच जसा एखाद्याच्या मागे शनी लागतो तसा चेंडू बारक्याच्या मागे लागलाय. मात्र शनी नाही म्हणता येणार, कारण 1001 रुपये कमवले त्याने. बारक्याला असं वाटतं आणखीन बक्षीस यावी माझ्यासाठी. मोहन राऊत यांच्याकडनं बारक्याला अगर पुन्हा जर झेल पकडला तर 500 रुपये मिळतील. योगेश बनकरी पुन्हा एकदा टिटवाळ्यांकडनं. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफला चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे मनोज. 1 धाव इथे मिळते. षटक संपल्याची घोषणा करते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस. धावसंख्या 28, फक्त 7 धावांची गरज आहे. षटक शिल्लक आहेत एकूण 5 षटक म्हणजे 30 चेंडूमध्ये 7 धावा. हा सामना पूर्णपणे निश्चित एकतर्फी झालेला आहे, मात्र प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन बारक्याने केलेलं आहे आणि बारक्याला देखील सुवर्ण संधी आहे. मोहन राऊत यांच्याकडनं संघ मालक आहेत मोरिया बॉईज संघाचे. 500 रुपये मंडळाकडनं 1000 रुपये यायचे आहेत. मंडळाकडनं निश्चित 1000 रुपये जमा करायचे इथे. जिगरबाज मित्रमंडळ नंतर बारक्या आम्हाला पकडेल, तर डोंबिवलीला जायचं आहे आम्हाला लवकर. 7 धावांची गरज आहे, फक्त 7 धावा जिंकण्यासाठी. यावेळेस शिवम ब्लास्टर संघ विजयापासून 7 पावलं दूर आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि या निश्चितच या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016च्या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी निश्चितच इथे सज्ज. 1000 रुपये आलेले. 1001 रुपये तुम्ही म्हणाले होते, मात्र इथे 1 रुपया द्यायचं आपण, कारण आम्ही अनाऊन्समेंट करतोय. लोक समालोचकाला खोटारडं म्हणतात, बऱ्याचदा असा आम्हाला अनुभव आलेला आहे. पैसे आलेले आहेत जिगरबाज मित्रमंडळाकडनं आणि निश्चितच मंडळाचा तो एक सदस्य आहे बारक्या. पुढच्या वर्षी बारक्याची किंमत मला वाटतं 7-8 करोड असणार आहे, कारण 7.5 कोटीला युवराज सिंगची बोली लागली होती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निश्चितच 7 ते 8 करोड. त्याचबरोबर मुकेश गायकरच्यावर देखील बोली लागेल कदाचित. 223 धावा कुठलेल्या आहेत मुकेश गायकरने. आणि त्यानंतर विकी भोईर यांनी देखील अष्टपैलू कामगिरी केली. त्याबरोबर अख्तर, शैलेश असे अनेक खेळाडू, मेघश्याम यांनी जबरदस्त कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये केलेली. यावेळी चेंडू लॉब करतोय पुन्हा एकदा फलंदाज बाद. बारक्याने दुसरा झेल पकडलेला आहे. 501 रुपये आलेले आहेत मोहन राऊत यांच्याकडनं. संदीप सुरेश यांच्याकडे देखील 500 रुपये. परत झेल पकडला तरी 500 रुपये आहेत. जोरदार लढवून जाऊ द्या बारक्यासाठी. पुन्हा एकदा छगन बनकर यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत. तर पाहू शकता बक्षिसांचा वर्षाव बारक्यावर होतोय. असं वाटतंय फलंदाज आणि बारक्याची काहीतरी सेटिंग आहे, त्याच्याकडे झेल देत आहेत, काहीतरी ठरलेलं आहे, फिक्सिंग झालेलं आहे असं वाटतंय. कारण जेव्हा आपण जातो चेंडू बघतो बारक्याकडेच जातोय. मागाशी बारक्या डीप मध्ये होता, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. यावेळेस आपण पाहतो पॉइंटला आलाय. धावसंख्या धावफलकावर पाहतो पण यावेळेस 28 धावा. गडी बाद झाल्यात, एकूण गडी बाद झालेले तर 5 गडी बाद झालेले. यावेळेस फलंदाज नॉन स्ट्राईकला पाहतो फलंदाज अख्तर.
जबरदस्त कामगिरी. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आला होता. गोलंदाज यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा विकी. यावेळी चेंडू निघून जातोय बॅट आणि बॅटच्या मधून. मोहन राऊत यांच्याकडनं पुन्हा एकदा बारक्यासाठी जर झेल पकडला तर 1000 रुपये. बघा बारक्या हसतोय. बारक्या घरून बघत असतील लाईव्ह टेलिकास्ट तुझ्या. पैसे मोजून नाही रे बाबा, घरी हिसाब द्यायला लागतो. 2800 रुपये जमा झालेले आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अपील करतायत यावेळेस पाहायचंय. विकी यावेळेस अपील करतायत. मात्र निश्चितच असं वाटलं होतं सामना लवकर संपेल की काय, मात्र या सामन्यामध्ये निश्चितच बारक्यासारख्या खेळाडूने प्राण ओतलेला आहे. 2 झेल जबरदस्त पकडले त्यांनी बारक्याने. आपण पाहू शकता पॉईंटला आले, शॉर्ट पॉईंटला जॉन्टी रोड्सची ती जागा आहे. आपण पाहू शकता जगातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स शॉर्ट पॉईंटला जबरदस्त झेल त्यांनी पकडले होते त्याच्या कारकिर्दीमध्ये. मात्र हा देखील या विभागातला जॉन्टी रोड्स आहे. बारक्या उर्फ जॉन्टी रोड्स असं नाव त्याला आपण देऊया. फिल्डिंगचा कोच जॉन्टी रोड्सचा असावा बहुतेक. मुंबई इंडियन्स संघाचा कोच जॉन्टी रोड्स. यावेळी चेंडू जाऊ दिलाय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. जर इथे निश्चितच 60 ते 70 धावा झाल्या असत्या तर रंगत पाहायला मिळाली असती. मात्र मोर यावेळेस पाहू शकता शिवम ब्लास्टर संघ पूर्णपणे बिनधास्तपणे खेळत असताना. निश्चितच बारक्याबद्दल थोडीशी माहिती आली. त्यांचे वडील देखील एक माजी क्रिकेटपटू होते, गोलंदाज होते उत्कृष्ट, जिगरबाज मित्रमंडळाचे लक्ष्मण धुमाळ उर्फ गोळी असं त्यांचं नाव होतं. लक्ष्मण धुमाळ आपण पाहू शकता. त्यांचे सुपुत्र बारक्या यावेळेस त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय चांगलं क्रिकेट खेळत असताना जिगरबाज मित्रमंडळाचे एक सदस्य आहेत ते. ज्यासोबत जिगरबाज मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल सुरोशे. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी अमोल सुरोशे यांची. एक चांगले समालोचक देखील आहेत या विभागातले, स्थानिक समालोचक म्हणून ज्यांची निश्चित ख्याती आहे या विभागात. त्याचबरोबर जिगरबाज मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष. दरम्यान विकी पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर द विकेट गोविंदकडनं. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालला आहे. कार्पेटच्या माध्यमातून एकच धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मानस होतं मात्र धाडस होत नाहीये. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धाव करून पाहतो आपण यावेळेस 29 धावा. 6 धावांची गरज आहे फक्त जिंकण्यासाठी. 4 षटकं इथे संपली. या षटकात फक्त 1 धावले. ड्रिंक्स ऍक्टिव्हा घेऊन जायचं मैदानात, मात्र ड्रायव्हर आमचे हरवलेले आहेत कुठेतरी. उद्या 6 धावांची गरज आहे. निश्चितच इथे येऊन हवं तेवढं पाणी प्यायचंय तुम्ही. सामना सुरू करायचा आहे पंचाने. निश्चितच इथे फक्त 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 29 धावा. 35 धावांचं एक छोटंसं लक्ष यावेळेस ओनली बनकरी कांबा संघाने ठेवलेलं आहे. गडी एकूण बाजूला 5 गडी. जर इथे ऑनली बनकरी संघ कांबा संघाने जर इथे धावसंख्या चांगली उभारली असती तर निश्चितच उपस्थित खेळाडू असते तिथं अतिशय चांगलं गाणं लावलं होतं. बारक्यासाठी गाणं होतं. आपण पाहू शकता आला रे आला बारक्या आला. शूट ॲट वडाळा मधलं हे गाणं आपण पाहू शकता. माया डोळस विवेक ओबेरॉयचा हा सिनेमा. 6 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे फक्त. सामना पूर्णपणे यावेळेस
च्या मुठीमध्ये आपण पाहू शकता खिशामध्ये गेलेल्या शिवम ब्लास्टर संघाच्या यावेळेस चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून 1 धाव इथे मिळते. गोलंदाज यावेळेस योगेश बनकरी संघ मालक पाहू शकता त्यांनी फलंदाजी चांगली केली होती. संघ अडचणीत सापडला होता. एक छोटासा लक्ष निश्चित इथे उभं केलं होतं त्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. 11 धावांचं योगदान होतं. कोणताही फलंदाज दुहेरी अंकामध्ये धावा करू शकला नाही. ओनली बनकरी संघाचा योगेश बनकरी सोडला तर फक्त 11 धावा योगेश बनकरीने ते धावफलकावर लावल्या होत्या वैयक्तिक. त्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज दुहेरी अंकामध्ये धावा लावत नाही त्यामुळे हा संघ एक छोटीशी धावसंख्या इथे उभी करतोय. 34 धावा फक्त. यावेळी चेंडू गलीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 1 धाव्याने निश्चितच विजय दिशेने वाटचाल करत असताना शिवम ब्लास्टर संघ आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 31 धावा. 4 धावांची गरज आहे फक्त. 4 धावा जिंकण्यासाठी हव्यात. स्ट्राईकला येतोय फलंदाज. यावेळेस फलंदाज स्ट्रायकर इनला अख्तर. अख्तरचा निश्चित या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं अख्तरने. हा चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय. पेक्षा जास्त उसळी घेत नाहीये. फलंदाज बीट करतोय. फलंदाज पाहू शकता पण यावेळेस वैभव. धावसंख्या धावफलकावर आपण 31 पाहतो. 4 धावांची फक्त गरज आहे. अतिशय एकतर्फी हा सामना आपण पाहतोय. यावेळेस चेंडू कट करण्याचा प्रयत्न. खराब यष्टीरक्षण. 1 धाव इथे मिळते. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र 1च धाव इथे मिळते. धावची जी संधी होती त्या संधीचा इथे निश्चितच फायदा घेता आला नाही. धावसंख्या धावफलकावर 32. 3 धावांची गरज आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातला आपण पाहू शकता. मेगा फायनलचा सामना निश्चितच एकतर्फी सामना होतोय. जर क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात प्रत्येक सामना रोमहर्षक रोमांचकारी चुरशीचा होत नाहीये. चांगली गोलंदाजी झाली होती. निश्चितच संघनायक सागर सुरेशने सांगितलं होतं आमची गोलंदाजी ही चांगली आहे त्यामुळेच आम्ही 100 धावांच्या आत रोखू. मात्र त्यांनी 50 धावांच्या आत रोखले ओनली बनकरी संघाला 34 धावांवर. यावेळी चेंडू जातोय डी पॉइंटला. बारक्याकडे चेंडू गेल्यावर प्रेक्षकांचा आवाज पाहू शकता आपण. प्रेक्षक टाळ्या वाजवत नाही. बारक्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत बारक्याकडे चेंडू गेल्यावर. कारण या सामन्यामध्ये फारसं काही राहिलं नाही शिल्लक. तेवढंच आहे की निश्चितच मनोरंजन म्हणून आपण बारक्याचं तरी कौतुक करूया. त्याने 2800 रुपये इथे कमावलेले आहेत. बारक्या निश्चितच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकायचे आहेत पुढच्या वर्षी. याचं व्याज मिळेल तुम्हाला. यावेळेस चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद होतोय. यावेळेस विकी चूक करत नाहीये. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा. 3 धावांची गरज आहे फक्त. एकनाथ सुरेश आपण पाहतो यावेळेस मैदानात जात असताना 5वा धक्का. निश्चितच या स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा आपण पाहू शकता. डेन एबीसी केबलच्या माध्यमातून अनिल दादा गायकवाड यांच्या सौजन्याने या स्पर्धेचा आपण पारितोषिक वितरण सोहळा सेटअप बॉक्सवर 189 चॅनेलवर पाहू शकता. चॅनल क्रमांक 189 आणि ज्यांच्याकडे सेटअप बॉक्स नाही ते 1 नंबर चॅनलवर पाहू शकता पारितोषिक वितरण सोहळा. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलं गेलं WW टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. संतोष नाणेकर यांची वेबसाईट टेनिस क्रिकेटला निश्चितच उंचावर नेऊन ठेवलं आहे. प्रत्येक खेळाडूला एक ओळख निर्माण करून दिलेली आहे या वेबसाईटने. 3 धावांची गरज. 33 धावा झालेल्या आहेत. 2 धावांची गरज आहे फक्त. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे यावेळेस. बॅटिंग पॉवर प्लेची निश्चित गरज इथे भासलेली आहे. फक्त 2 धावा इथे हव्यात. आणि त्याचबरोबर जे डीजे ऑपरेटर श्री समर्थ डीजे यांचं देखील निश्चित आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सर्व जे सदस्य आहेत या संयोजन समितीचे त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगलं नियोजन, शिस्तबद्ध असं आयोजन आणि काटेकोरपणे नियम पाळले गेले या स्पर्धेमध्ये. ज्या ज्या संघाने नियमांचं उल्लंघन केलं त्या संघाला पेनल्टी लावण्यात आली होती. बारक्या तर मात्र बारक्या आलाय पण पाहू शकता कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येताना पाहू शकतोय. डीप मध्ये पॉइंटला बघा बारक्या देखील असतोय. रायते संघाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे मात्र यावेळेस पाहू शकता क्षेत्ररक्षण करत असताना डीप पॉइंट मध्ये संघ जरी ते सामना गमावला तरी बारक्याच्या चेहऱ्यावरचा पाहू शकता आपण हास्य पाहू शकता. खेळाडूवृत्ती निश्चितच कदर केली त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाची. फक्त 2 धावा जिंकण्यासाठी धावसंख्या धावफल करू पाहतो आपण यावेळेस 33. हा चेंडू ऑन साइडला
आता प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं चेंडू बारक्याकडे जावा, असं का वाटतंय? कारण बारक्याकडे चेंडू गेल्यावर बारक्या त्यांचा आवडता खेळाडू आहे, सर्वांचा लाडका आहे. धावांची बरोबरी झालेली, इक्वल झालेली आहे, फक्त एक धाव हवी आहे. काल आपण एक सामना पाहिला होता, धावांची बरोबरी झाली होती आणि सुपर ओव्हरचा आधार घ्यावा लागला होता. शहाजीराजे वॉरियर्स वर्सेस ओनली बनकरी कांबा संघादरम्यान टाय झाली होती आणि सुपर ओव्हर आपण पाहतो टाय ब्रेकिंग मेथड वापरला गेला होता. सुपर ओव्हरचा आधार घेतला होता आणि त्यामध्ये जिंकला होता संघ कांबा संघ, विजय झाला होता. फक्त एक धाव हवी आहे आणि त्यानंतर निश्चितच शिवम ब्लास्टर संघ इथे जल्लोष साजरा करणार आहे, आनंद व्यक्त करणार आहे. हा चेंडू बॅटने पॅटच्या मधून निघाला, निधाव चेंडू. सामना निश्चितच इथे धाव पूर्ण होऊ द्या, जायचं नाही कोणी. मला माहिती आहे तुमचा आनंद इथे तुम्हाला इथे व्यक्त करायचा आहे, कारण चॅम्पियन संघ ठरलाय तुम्ही. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016चा शिवम ब्लास्टर संघ, त्यांचे संघ मालक आहेत देवीदास सुरेशी. निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहू शकता. यावेळी चेंडू यशीचा अपील केलं गेलंय. एका धावेसाठी किती झगडावं लागतंय बघा. जर इथे धावा झाल्या असत्या चांगल्या तर निश्चितच रंगतदार सामना झाला असता. एक धाव हवी आहे, मात्र ती एक धाव कधी पूर्ण होईल? 12वा खेळाडू कोणी जायचं नाही आतमध्ये, नाहीतर पॅनल्टी लागेल, परत 2 धावा काढावे लागतील. लक्षात ठेवा, कुणी जायचं नाही, धाव पूर्ण होऊ द्या, त्यानंतर तुम्ही निश्चितच तुम्हाला हक्क आहे, अधिकार आहे सेलिब्रेशन करण्याचा. हा चेंडू भिरकावून दिलाय, विजयी फटका अख्तरच्या बॅटमधून आलेला. शिवम ब्लास्टर संघ ठरलाय कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016चा चॅम्पियन संघ. टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी. जबरदस्त क्रिकेट सादर केलं या संघाने.